हॅलो फॅमिली. तर आय होप तुम्ही सर्वजण मस्त असणार, स्वस्त असणार. तर आज मी तुमच्यासोबत लाल मिरचीची चटणी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही सर्वजण बघा कशी झाली, काय झाली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा कशी झाली. चला तर मी तुम्हाला रेसिपी दाखवते. तर आता वाजले दुपारचे 2. चला करूया चटणी. तर सर्वात आधी मी एका वाटीमध्ये हे लसूण सोललेलं आहे आणि इथं गरम पाण्यामध्ये मिरची टाकलेली आहे, लाल मिरच्या. हे मस्त असे नरम होईपर्यंत मला शिजून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता की ही मिरच्या एकदम नरम झालेल्या आहेत. आता ह्या मिरच्यांना मी थोडंसं थंड व्हायला सोडते फॅनमध्ये आणि मिक्सरमध्ये टाकणार आहे. ते तुम्हाला मी दाखवते थोड्या वेळात. लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे, लसूण टाकून घेतलेलं आहे, जिरं टाकलं आहे, थोडंसं लाल तिखट टाकली आहे आणि थोडंसं गूळ टाकलं आहे. 1 स्पून गूळ टाकलं आहे. तुम्हाला गूळ नसेल तर तुम्ही गूळ स्किप पण करू शकतात. तुम्हाला थोडंसं तिखट गूळ पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं गूळ टाका. मी याच्यामध्ये गूळ ॲड केलेला आहे आणि आता याला एक वेळा मिक्सरमधून फिरून घेणार आहे. ही अशी एकदम मिरची रेडी झालेली आहे. आता मी एक छोट्या पातेल्यामध्ये तेल टाकलं आहे आणि हे तेल तापलं त्याच्यामध्ये ही मिरची टाकून देणार आहे. थोडंसं मीठ टाकणार आहे स्वादानुसार. तर ही मस्त अशी लाल मिरच्यांची चटणी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला माझी लाल मिरच्यांची चटणी ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चांगले कमेंट करा. तर ती जी लाल मिरचीची चटणी मी आज बनवली आहे ते तुम्ही मसाला खिचडी किंवा काही असा पदार्थ, सुक्की भाजी असली त्यासोबत तुम्ही खा. खूप मस्त वाटते, खूप टेस्टी वाटते. तुम्ही एक वेळा नक्कीच ट्राय करा माझी रेसिपी. तर थँक्यू वॉचिंग फॉर माय व्हिडिओ.